नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफी झाली आणि त्यातल्या महत्त्वाच्या 2 अटी आहेत, ती अटी रद्द करण्यात आल्यामुळं आता कर्जमाफीचा विषय संपलेला आहे. परंतु महत्त्वाचा विषय हा पीक विमा आहे. कारण चोरीला गेलेला पीक विमा मिळणार का? कारण विषय संपलेला नाही. कारण पीक विमा हा महत्त्वाचा विषय अजून राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो. यासाठी ज्या पद्धतीनं बच्चूभाऊ कडू असो, अजितजी नवले असो, रोहितजी पवार असो, रविकांत तुपकर असो, यांच्या माध्यमातून जी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आली, त्या कर्जमाफीचं फलित आज त्यांना मिळालं. कारण ज्या महत्त्वाच्या 2 अटी आहेत, त्या 2 अटी बाजूला करण्यात आल्या. त्यामुळे आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा व प्रोत्साहनाचा लाभ मिळणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट, खरीप हंगाम 2025 मधला जो पीक विमा चोरीला गेला आहे, तो पीक विम्यासाठी या 4 नेत्यांनी पुढे जरी आलं तर निश्चित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळू शकतो. पण या महत्त्वाच्या 4 नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अन्यथा पीक विमा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण खरीप हंगाम 2025 मध्ये खूप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 रुपयाही पीक विमा मिळालेला नाही. अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठी या 4 नेत्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्याकडून भविष्यात आता सुरू होणार आहेत. कारण त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की लढाई संपलेली नाही. कारण आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पीक विमा. कारण कर्जमाफीची जी लढाई आहे, त्या लढाईला निश्चित त्यांना यश आले म्हणायला काय हरकत नाही. संपूर्ण जरी यश आलेलं नसलं, परंतु चांगलं यश याच्यामध्ये मिळालं. कारण जे महत्त्वाचे 2019 मधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. आणि जे इमानदारीनं कर्ज भरणारे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना जो प्रोत्साहन आहे, त्याच्यामध्ये 2 नियम म्हणजे 25-26 आणि 26-27ची जी अट टाकण्यात आली होती, ती काढून टाकल्यामुळं आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं अजून लढाई संपली नाही असे स्पष्ट संकेत तुपकर यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता बच्चूभाऊ कडू असो, नवले असो, रोहितजी पवार असो, यांच्या माध्यमातून जो खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे, त्या पीक विम्याबाबत लढाई सुरू होईल का? कारण या आंदोलनामुळं कर्जमाफीला एक चांगलं स्वरूप आलं. अजून अंमलबजावणी जरी चालू झालेली नसली, परंतु त्याबाबतची संपूर्ण तयारी राज्य सरकारकडून कर्जमाफीची झालेली आहे. परंतु बच्चूभाऊ कडू यांनी सुरुवात केली. बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख तरी त्यांच्याकडून मिळाली. त्यामुळे बच्चूभाऊच्या कडू यांच्या आंदोलनाला साधा आंदोलन समजून घेणं चुकीचं ठरेल. कारण त्यांचंच हे महत्त्वाचं यश आहे. कारण त्यांनी सुरुवात केलेली होती, परंतु शेवट अजित नवले, रोहित पवार व तुपकर यांनी केलेला आहे. आणि तो शेवट चांगला झालेला आहे. कारण सुरुवात तारीख घेऊन बच्चूभाऊ कडू यांनी केली, तर शेवट रोहित पवार, तुपकर आणि नवले यांनी कर्जमाफीची प्रत्यक्ष सुनावणी घेऊनच विधानसभेमध्ये शांतता झाली व कर्जमाफीची प्रक्रियेला आता सुरुवात झाली. त्यामुळं या 4 नेत्यामुळं राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकतं. तर मग पीक विमा का मिळू शकणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु आता त्यांची तयारी झालेली आहे जरी असली, त्यांनी शब्द दिलेला असला की आम्ही आमची लढाई संपलेली नाही. कारण आता लढाई ही खरीप पीक विमा 2025ची आहे. महत्त्वाचं म्हणजे खरीप 2025चा पीक विमा खूप शेतकऱ्यांना मिळाला नाही. आणि खरीप 2026 मधले 3 ट्रिगर परत येतील का, यासाठी महत्त्वाचं आंदोलन यांच्या माध्यमातून करण्याची तयारी भविष्यात असू शकते आणि असणंही गरजेचं आहे. कारण हे जर नेते मध्ये उतरले तर निश्चित आपल्याला पीक विमा मिळू शकतो. कारण आता राज्य सरकार यावर विषय बोलायला नाही. अख्खा अधिवेशन संपलं, यावर कोणीही बोललेलं नाही. बीड असो, धाराशिव असो, लातूर असो, या जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. परभणी असो, सोलापूर असो, जालना असो, नाशिक असो, खूप जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा व्यवस्थित मिळाला नाही. कारण सध्या फक्त एक नांदेड जिल्हा जर सोडला तर सगळ्यात चांगला पीक विमा हा नांदेड जिल्ह्यामध्येच मिळाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. परंतु इतर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं व्यवस्थित वाटप झालेलं नाही. कारण नुकसानीच्या माध्यमातून नुकसानी जितकं झालं त्या नुकसानीच्या पद्धतीनं वाटप झालेलं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण खरीप हंगाम 2025 मध्ये पिकाचं भयंकर नुकसान होऊ नये, 100% नुकसान होऊ नये, त्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला आणि 50% लोकांना तर पीक विमाच मिळाला नाही. मग नुकसान होऊन जर पीक विमा मिळत नसेल तर यावर्षी तर खरीप हंगाम 2026
बिगर पावसाचा आहे, बिगर कमी पावसाचा आहे. जास्तीत जास्त नुकसान होण्याचे चान्सेस हे उन्हामुळे होऊ शकतात. त्यामुळं अतिवृष्टी जर नसेल तर जास्तीत जास्त पीक विमा मिळण्याचे चान्सेस यावर्षीही नसू शकतात. पण महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम 2025चं खरं देणं राज्य सरकार, विमा कंपनी आपला आहेत, शेतकऱ्यांचं आहेत. त्यामुळं राज्य सरकारला पुढे या 4 नेत्यांनी अभी लढाई खतम नहीं हुई है असं त्यांनी स्पष्ट जरी संकेत दिलेले असले, परंतु यासाठी आता सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण राज्य सरकारला आतापासूनच सुरुवात केली तर कमीत कमी महिना 2 महिन्यात तरी शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपाला सुरुवात होऊ शकते. हा मुद्दा महत्त्वाचा जरी नसला, कारण तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा काही प्रकरणं कोर्टात आहेत, काही प्रकरणं पीक कापणी प्रयोग आधारित, तांत्रिक दृष्ट्या आधारित अशा काही गोष्टीमुळे जर तांत्रिक असले, परंतु या चौघांनी जर प्रेशर आणलं, अजित नवले असो, बच्चूभाऊ कडू असो, रोहितजी पवार असो, तुपकर यांनी जर जास्तीत जास्त प्रेशर विमा कंपनीवर जर आणलं गेलं, राज्य सरकारवर जर आणलं गेलं, तर निश्चित खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडू शकतो. परंतु या शेतकऱ्यांनी आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांची आशा आता तुमच्या चौघावरच राहिलेली आहे. कारण तुमच्या चौघामुळं आज राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगली कर्जमाफी मिळण्याची तयारी झालेली आहे. त्यामुळं राहिलेल्या ज्या जिल्ह्यामध्ये 1 रुपयाही पीक विमा मिळाला नाही, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्यासाठी आपण जर प्रयत्न केलेत तर निश्चित राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. आणि त्यांच्या चौघांचे पण प्रयत्न आहेत की भविष्यात याबाबत प्रयत्न केले जातील. कारण त्यांनी हे स्पष्ट केले की लढाई अजून संपलेली नाही. तुपकर यांनी तर 28 मागण्याचं पत्र दिलेलं होतं, त्यातील फक्त 2 मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित मागण्या ह्या ट्रिगरच्या आहेत, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या आहेत, मागील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनच्या आहेत. खूप अशा मागण्या त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ह्यासाठी सर्वजण एकत्रित येणं गरजेचं आहे. रोहितजी पवार असो, तुपकर असो, बच्चूभाऊ कडू असो, यांच्या माध्यमातून ज्या विमा कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अडकलेला आहे, नुकसानीची टक्केवारी व्यवस्थित गेलेली आहे, तरीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. कोर्टातील प्रलंबित प्रश्न असो, पीक कापणीबरोबरचा प्रश्न असो, या सर्व प्रश्नावर या चौघांनी एकत्रितपणे बसून योग्य तो मार्ग काढून विमा कंपनीशी चर्चा करून, राज्य सरकारची चर्चा करून जर मार्ग जर निघाला तर निश्चित शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. मान्य तुपकर यांची अजून एक मागणी आहे, म्हणजे सध्या राज्य सरकारकडून प्रोत्साहनासाठी 50,000 रुपये जाहीर करण्यात आले, परंतु त्यांची मागणी ही 1 ते 1.5 लाखाची आहे. त्याबाबतही आंदोलन होऊ शकतं, कारण एक आंदोलन आपलं यशस्वी झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता भविष्यातील ज्या मागण्या आहेत, जे प्रश्न आहेत, त्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील असं त्यांचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं महत्त्वाचा मुद्दा आता सध्या जरी पाहिला, कर्जमाफीचा प्रश्न आता सोयीस्करपणे सुरळीत झालेला आहे. उर्वरित जे होईल ते होईल. आता बाकी काही प्रश्न आहेत, परंतु त्याबाबत काय निर्णय होईल अथवा न होईल, परंतु आता सध्या खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी आलेला आहे, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन होऊन रक्कम दाखवते रक्कम खात्यात पडलेली नाही, असे खूप प्रश्न आता सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आहेत. आणि यासाठी या चौघांनी एकत्रित येऊन लवकरात लवकर या पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे. राज्य सरकार असो, विमा कंपनी असो, यांच्या माध्यमातून या चौघांनी जर प्रयत्न केले तर राज्यातील 1 रुपयाही पीक विमा न मिळालेले, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे, ज्या सर्कलमध्ये पीक विमा रक्कम दाखवूनही पडलेला नाही, हे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतात. तरी आता पाहणं गरजेचं आहे की हे कधी या पीक विम्याची सुरुवात करतात. कारण या चौघांनी जर प्रयत्न केले तर खरीप हंगाम 2025चा प्रश्न सुटू शकतो. याबाबत अजून कुठलीही अपडेट आली तर लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.